अंतिम जाहिरातीसाठी आता रिक्त जागा मागवल्या आहेत, कप्पीकृत आरक्षणासहित मागवल्या आहेत आणि ज्या जागा रिक्त होणार आहेत त्या फायनल जागेंची आकडेवारी मागवली आहे. म्हणजे ते लोक जाहिरातीच्या मागे लागले आहेत. प्रश्न असा आहे की तुम्ही तयारीला लागले आहात का? आता जर तुम्ही बघितलं तर ह्या पोलीस भरतीमध्ये 16,500 प्लस जागा होत्या. आता जर ह्या जागा 20,000 आल्या तर चांगली गोष्ट आहे, परंतु जर ह्या जागा 20,000 ऐवजी 5 किंवा 6,000 आल्या तर स्पर्धा किती वाढणार आहे ह्याची कल्पना करा. शेवटी 5-6 हजार विद्यार्थी, तुम्हाला किती मार्क आले तरी शेवटी 5-6 हजार विद्यार्थी सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यासाठी जी वाढलेली स्पर्धा आहे, जे मोठ्या प्रमाणात स्टडी मटेरियल, ऑनलाईन क्लास, युट्यूब लेक्चर, टेस्ट सिरीज जे काय मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे, तुमच्यासोबत सगळ्यांना उपलब्ध आहे. तुम्ही काय कोणाच्या हातातलं पुस्तक ओढून घेऊ शकत नाहीत, कोणाला 1600 मीटर पळता पळता टंगडं ओढू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःची स्पर्धा करायची आहे. इथून पुढे दिवसातला तास 2 तास जो काय वेळ मिळेल जास्तीत जास्त अभ्यासाला घाला, व्यवस्थित प्लॅन करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेत आपलं सिलेक्शन होईल. जागा 20,000 आल्या तरीही आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे आणि 5-6 हजार आल्या तरी सुद्धा आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. सिलेक्शन कोणाचं होतं? जे मेहनत घेतात, जे कष्ट करतात त्यांनाच नशीब साथ देतं. नशीब कोणालाही साथ देत नाही. चुकून एखाद्याचा बॅड लक होतो म्हणून त्याचं सिलेक्शन हुकतं. सिलेक्शन होणार आहे की नाही हे तुम्ही आधीच प्लॅन केलेला असतो, आधीच त्याचा अभ्यास केलेला असतो आणि त्यानुसारच पुढच्या गोष्टी घडत असतात. त्यामुळं आपलं नियोजन नीट करा. मला सिलेक्शन लिस्टमध्ये जायचंय की पुन्हा फेल कॅटेगरीमध्ये जायचं हे तुम्ही ठरवायचं आहे, आम्ही नाही.